दर्शना पवारची सगळ्यात मोठी चूक. दर्शना पवार गरिबाघरची मुलगी. MPSCचा अभ्यास करून काही वर्षातच वन अधिकारी बनली. राज्यात तिसरी आली. राहुल हंडोरे तिचा बालपणीपासूनचा ओळखीचा होता. दर्शनाच्या मामाच्या घरापुढेच राहुलचे घर होते. तिथेच त्यांची ओळख झाली. राहुल सुद्धा MPSCचा अभ्यास करत होता. परंतु दुर्दैवाने दर्शनाला राहुलच्या आधी यश मिळालं. पुण्यात दर्शनाचा सत्कार झाला. त्यानंतर दर्शना व राहुल दोघेच ट्रेकिंगसाठी राजगडावर गेले. तिथेच दर्शनाची हत्या झाली. दर्शनाची सगळ्यात मोठी चूक कोणती होती तर भारतीय समाजात पुरुषाला नकार म्हणजे जगण्याला नकार. राजगडावर राहुल हंडोरेने दर्शनाला लग्नाची मागणी घातली. एका निर्जन व सुनसान जागी राहुलची ही मागणी दर्शनाने धुडकावली. एका पुरुषाचा अहंकार दुखावला गेला आणि इथेच मोठी घोडचूक झाली. राहुलने पुढील अटेम्प्टमध्ये MPSCची पोस्ट काढण्याचं वचन दिलं. तरीही दर्शना लग्नासाठी तयार झाली नाही. दर्शनाचा राहुलवर पूर्ण विश्वास होता. म्हणून तर ती ट्रेकिंगसाठी राहुलसोबत एकटी गेली होती. तिने आई-वडिलांना याबाबत कल्पनाही दिली होती. भारतीय समाजात लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांचे जीवनसाथी बनतात. तरीही पतीकडून पत्नीचा छळ होतोच. 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी वटसावित्रीचे व्रत करणारी स्त्री निमूटपणे हा छळ सहन करते. अशा भारतीय समाज व्यवस्थेत दर्शनाने लग्नाला नकार देणे ही गोष्ट राहुलच्या जिव्हारी लागली. त्याचा अहंकार दुखावला. त्याच्या पुरुषत्वावरच हा हल्ला होता. MPSCमध्ये अभूतपूर्व यश मिळवलेल्या दर्शनाला माणूस ओळखण्यात मात्र अपयश आलं. दर्शनाच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तरुणींनी व महिलांनी यातून कोणते धडे घ्यावेत? कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. अनोळखी, निर्जन, सुनसान जागी एकट्या कोणासोबत जाऊ नका. एकटे असताना एखाद्याला डिवचू नका. सकारात्मक बोलून वेळ मारून न्या. आई-वडिलांचा सल्ला शिरोधार्थ माना. अशा बाबतीत ते कधीच तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन करणार नाहीत. तुमचे सुप्त मन तुम्हाला धोक्याची जाणीव करून देत असते, त्याचे ऐका. धोक्याची जाणीव होताच तत्काळ विश्वासातील व्यक्तींना याची माहिती द्या. उशीर करू नका, तरीच तुमचा जीव वाचेल. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.